हॅलो एव्हरीवन, आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो आहे ग्रॅन्युल्स. टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू डोसेज फॉर्म्स, सब टॉपिक सॉलिड डोसेज फॉर्म फ्रॉम फार्मास्युटिक्स 1. तर आज आपण बघणार आहोत ग्रॅन्युल्स म्हणजे काय आणि त्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस आहेत, त्याचे काही एक्झाम्पल्स असतील तर त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत. तर चला व्हिडिओ चालू करूयात. तर बेसिकली ग्रॅन्युल्स हे जे आहेत ते सॉलिड डोसेज फॉर्म्स आहेत. तुम्हाला मगाच्या स्लाईडवरती लक्षात आलंच असेल. आणि सॉलिड डोसेज फॉर्ममधलं जे क्लासिफिकेशन आहे त्यातील हा एक टाईप आहे ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स काय असतात मी तुम्हाला आयडिया देते. पावडर्सच्या असतात, त्यांच्यापासून हे बनवलेले असतात आणि ते कसे बनवलेले असतात ते तुम्हाला पुढे लक्षात येईल. तर डेफिनेशन बघूयात. ग्रॅन्युल्स आर वेटेड, ड्रायड अँड कोअर्स पीसेस मेड अप ऑफ पावडर्स कंटेनिंग ड्रग. तर पावडर्स कशा असतात, एकदम सॉफ्ट असतात, फ्लोई असतात आणि त्यांच्यापासून हे ग्रॅन्युल्स बनवले जातात. तर कसे बनवले जातात, पावडर्स आहेत तर त्यांना काय केलं जातं, वेट केलं जातं म्हणजे ओलं केलं जातं, त्यांना वाळवलं जातं आणि त्याचे बारीक करून लहान लहान पीस बनवले जातात किंवा लहान लहान असे गोळे बनवले जातात असं आपण म्हणूयात आणि त्यांना आपण ग्रॅन्युल्स असं म्हणतो. डेफिनेशनमध्ये तेच दिलेलं आहे. ग्रॅन्युल्स आर वेटेड, ड्रायड अँड ग्राउंड कोअर्स पीसेस मेड अप ऑफ पावडर्स कंटेनिंग ड्रग्स. ज्या पावडर्समध्ये ड्रग्ज असतात अशा पावडर्सना ओलं करून त्यांना वाळवून त्यांना बारीक करून त्यांच्यापासून हे ग्रॅन्युल्स बनवले जातात. जसं की आपण उदाहरण घ्यायचं झालं तर आपण चपाती बनवतो तर त्यासाठी आपण काय घेतो, पीठ. तर हे पीठ म्हणजे काय झालं, पावडर्समध्ये काय झालं, आपण त्यामध्ये मीठ टाकलं तर ती दुसरी पावडर झाली किंवा अदर एक्सिपियंट म्हणू शकतो आपण. आणि वेट केलं जातं, त्याला ओलं केलं जातं. तर त्यासाठी आपण पाणी घेतो, ते पीठ जे आहे ते ओलं करतो आणि त्यानंतर मग त्याची एक कणिक तयार करतो. तर अशा पद्धतीने पावडर्सला ओलं कसं केलं ते तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर आपण त्यांचे चपातीसाठी लहान लहान गोळे बनवतो. तर तशाच पद्धतीनं इथं थोडी पद्धत वेगळी केली जाते. त्या पावडर्सच्या आहेत ज्यांचे गोळे ओलं केलं जातं, त्या ओले केलेल्या पावडरला परत वाळवलं जातं. वाळवलं की तुम्हाला लक्षात येईल की वाळवल्यानंतर ते बारीक केल्यानंतर त्याचे असे लहान लहान गोळे तयार होणार आहेत. तर अशाच पद्धतीनं हे ग्रॅन्युल्स तयार होतात. आपण आता प्रॉपर्टीज बघूयात ग्रॅन्युल्सच्या. तर दे आर फ्री फ्लोईंग कॉंग्लोमेरेट्स. म्हणजे काय असतं, तर कॉंग्लोमेरेट्स म्हणजे काय, तर ग्रुप्स. आता पावडर जे आहे त्याचे कण जे आहेत बारीक बारीक ते आपण ओले करून वाळवून त्यानंतर त्याचे मोठे गोळे तयार केले तर कॉंग्लोमेरेट्स म्हणजे ग्रुप. हे पावडर्सचे गोळे तयार होतात आणि हे फ्री फ्लोईंग असतात ॲज कम्पेअर्ड टू पावडर्स. आता हे तुमच्या कशावरून लक्षात येईल, तुम्ही एखाद्या पावडरचं पॅकेट घ्या आणि एखादं ग्रॅन्युल्सचं पॅकेट घ्या. ओतायला काय सोपं पडणार आहे, पटकन काय त्या पॅकेटमधून बाहेरणार आहे, तर हे ग्रॅन्युल्स जे असतात ते बाहेर येतील पटपट. तर त्यामुळे ते फ्री फ्लोईंग असे असतात. त्यांची साईज जी असते ते साईज इज रेंजिंग फ्रॉम 1 to 5 mm. साईज जी असेल ती 1 ते 5 mm एवढी असू शकते. ड्रग्स अँड एक्सिपियंट्स मिक्स्ड विथ सुटेबल मॉइस्टनिंग एजंट, मास प्रेस्ड थ्रू सिव अँड ड्राईड. आता ही जी प्रोसेस आहे ग्रॅन्युल बनवण्याची ती कशी असते, तर ड्रग आणि एक्सिपियंट जे आहेत, ड्रग आणि एक्सिपियंट मिक्स केले जातात एक सुटेबल त्यांना मॉइस्टनिंग एजंट घेऊन. आता आपण चपातीच्या केसमध्ये काय करतो, त्यामध्ये पाणी मिक्स करतो. पण जेव्हा ग्रॅन्युल्स बनवले जातात म्हणजे ड्रग असतात त्यामध्ये, तर त्यावेळेला ऑलवेज वॉटर यूज केलं जाईल ते बनवण्यासाठी असं नसतं. तर त्याला जो काही सुटेबल मॉइस्टनिंग एजंट असेल तो त्यामध्ये मिक्स केला जातो आणि त्याचं ते वेट म्हणजे ओलं पीठ तयार केलं जातं. त्यानंतर हे जे मास तयार झालेले, मास प्रेस्ड थ्रू सिव, म्हणजे हे ओलं पीठ जे आहे ते सिव म्हणजे चाळण असते. तर चाळणी वेगवेगळ्या साईजच्या असतात आणि त्या सिवमधून हे पास केलं जातं. म्हणजे थोडक्यात जे ओला गोळा आहे पिठाचा किंवा ड्रग्सचा तो त्या सिवमधून पास केला जातो. आणि ते पास केल्यानंतर जसं की तुम्ही बघितलं असेल, उदाहरण द्यायचं झालं तर कुरडया बनवताना सिव नसते ते ॲक्च्युली, तो एक साचा असतो, पण आपण वरून प्रेस केले खाली कुरडई तयार होते. खाली त्यातून पीठ जे आहे ते गोळा असतो त्याचे काय होतं, एक शेप प्रॉपर घेऊन ते कुरडई तयार होते. याच पद्धतीनं इथं चाळणी घेतली जाते आणि वरून प्रेस करून त्याचे लहान लहान असे गोळे खाली पडतात किंवा ते आपले ह्याच्यासारखे कुरडईसारखे पडू शकतं. आणि त्यानंतर वाळवल्यानंतर ते परत बारीक करून त्याचे अगेन काय होणार आहेत, ग्रॅन्युल्स तयार होणार आहेत. तुमच्या लक्षात आली असेल प्रोसेस कसं करायचं आहे. दे आर लार्जर दॅन पावडर्स. पावडर्सचे ऑब्वियसली पावडर्स खूप लहान असणार आहेत आणि त्यांना नंतर आपण त्यांचे ग्रॅन्युल्स बनवले की ते थोडे पावडर्सपेक्षा मोठे तयार होतात. मोर सुटेबल दॅन पावडर्स. तर पावडर्सपेक्षा जास्त सुटेबल असतात वापरण्यासाठी, खाण्यासाठी किंवा पेशंट्ससाठी किंवा
इतर टॅबलेट बनवण्यासाठी जेव्हा मॅन्युफॅक्चरिंगचा विषय येतो तेव्हा टॅबलेट बनवण्यासाठी हे ते मोर सुटेबल असतात, म्हणजे पावडर्सपेक्षा जास्त हाताळायला सोपे पडतात. हे कसे ते पुढं आपण ॲडव्हान्टेजेसचा पॉईंट बघणार आहोत, त्यात तुमच्या लक्षात येईल. मे प्लेस्ड ऑन टंग अँड स्वॅलोड विथ वॉटर. पावडरचं असं करता येईल का? नाही करता येणार. ग्रॅन्युल्स आपण तसं करू शकतो, जसं टॅबलेट खातो आपण त्याच पद्धतीनं हे ग्रॅन्युल्स जे आहेत ते आपल्या जिभेवरती ठेवायचे आणि पाणी घेऊन ते गिळून टाकता येऊ शकतात. पावडर्स अशा इझिली आपल्याला गिळता येणार नाहीत. त्या 100% पाण्यामध्ये किंवा लिक्विडमध्ये डिझॉल्व करून मगच घ्यायला लागतील. तसं ग्रॅन्युल्स काही केसेसमध्ये आपण डिरेक्टली टॅबलेटसारखं घेऊ शकतो. मे डिझॉल्व्ड इन वॉटर बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन. अजून आपण काय करू शकतो तर वॉटरमध्ये किंवा लिक्विडमध्ये पण डिझॉल्व करून ते आपण घेऊ शकतो. तर ही पण एक प्रॉपर्टी आहे. म्हणजे कसंही आपण जिभेवर ठेवून डिरेक्टली टॅबलेटसारखं घेऊ शकतो किंवा पाण्यामध्ये किंवा सुटेबल लिक्विडमध्ये डिझॉल्व करून सुद्धा घेऊ शकतो. आता जे नेक्स्ट आहे ते ॲडव्हान्टेजेस. ह्याच्या ॲडव्हान्टेजेस काय आहेत ग्रॅन्युल्सच्या? तर मोर स्टेबल अगेन्स्ट ह्युमिडिटी अँड ॲटमॉस्फिअर. तर बाहेरच्या वातावरण किंवा ह्युमिडिटी जे असते, दमट वातावरण असतं, तेव्हा जास्त स्टेबल राहतात. त्यांच्यावरती बाहेरच्या वातावरणाचा जास्त परिणाम होत नाही ॲज कम्पेअर टू अदर डोसेज फॉर्म्स. लेस लाईकली टू मेक केक ऑर हार्डन अपॉन स्टँडिंग. तर पावडर्स किंवा इतर डोसेज फॉर्मचं काय होऊ शकतं, जास्त दिवस आहे अशाच ठेवल्या तर किंवा मिक्स नाहीत केल्या जास्त दिवस तर त्यांचा केक फॉर्म होऊ शकतो. म्हणजे एकदम त्या पावडर्स घट्ट एकमेकांना चिटकून त्यांचा केक फॉर्म होईल किंवा हार्ड होतील. तसंच जर का लिक्विड असतील तर ते सेटल डाऊन होतील. तर ग्रॅन्युल्सच्या बाबतीत हे जास्त होण्याची चान्सेस कमी आहेत. तर त्यामुळे ह्यांचे केक किंवा हार्ड होणं हे कमी होतं. त्यानंतर इझिली वेटेड कम्पेअर्ड टू लाईट अँड फ्लफी पावडर्स. आता पावडर्स जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये घ्याल किंवा डिझॉल्व करून घ्याल किंवा ग्रॅन्युल्स डिझॉल्व करून घ्याल वॉटरमध्ये घ्याल, म्हणजे काय, जेव्हा आपण ते सजेस्ट केलं जातं, म्हणजे डॉक्टर देतात आपल्याला प्रिस्क्राईब करून पावडर्स किंवा ग्रॅन्युल्स, तेव्हा ते कसे घ्यायचे असतात तर पाण्यामध्ये डिझॉल्व करा आणि मग ते पिऊन टाकायचं असतं. तर जेव्हा तुम्ही पावडर्स आणि ग्रॅन्युल्स कम्पेअर कराल की वॉटरमधून घ्यायचे डिझॉल्व करून, तर अशा वेळेला ग्रॅन्युल्स जे आहेत ते फास्ट डिझॉल्व होणार आहेत. तर असं का होणार आहे तर लाईट आणि फ्लफी पावडर्स ज्या असतात त्या काय होणार आहेत, पाण्याच्या वरतीच बराच वेळ राहतील. तुम्हाला खूप वेळ मिक्स करायला लागेल आणि मग त्या घेता येतील. तर हा फरक आहे किंवा आपण म्हणू शकतो ही ॲडव्हान्टेज आहे की लाईट आणि फ्लफी पावडर्सच्या कंपॅरिझनमध्ये ग्रॅन्युल्स तुम्ही फास्ट घेऊ शकता डिझॉल्व करून. प्रेफर्ड ओवर पावडर्स फॉर प्रोडक्ट इंटेंडेड टू बी कॉन्स्टिट्यूटेड इंटू सोल्युशन ऑर सस्पेन्शन. आता बघा लहान मुलांसाठी तुम्ही बघितलं असेल अँटीबायोटिक्स असतात जे पावडर सेपरेट असते, लिक्विड सेपरेट असतं आणि ते तुम्हाला परत कॉन्स्टिट्यूट करायचं असतं. म्हणजे लिक्विड त्या पावडरमध्ये मिक्स करून त्याचं मग ते अँटीबायोटिक तयार होतं आणि ते परत ते लहान बाळांना द्यायचं असतं. तर जेव्हा अशी सिच्युएशन येते त्यावेळेला पावडर्सपेक्षा ग्रॅन्युल्स प्रेफर केले जातात ते रिकॉन्स्टिट्यूशन करायला. म्हणजे त्याचं परत लिक्विड तयार करण्यासाठी पावडर्सपेक्षा ग्रॅन्युल्स प्रेफर केले जातील. आणि मोर फ्लोएबल, हे मगाशीच आपण बघितले प्रॉपर्टी. जेव्हा पावडर्स आणि ग्रॅन्युल्स तुम्ही कम्पेअर कराल तर पावडरपेक्षा ग्रॅन्युल्स फास्ट फ्लो होणार आहेत. दिस मेक्स देम फिजिकली अँड केमिकली स्टेबल. ह्यामुळे काय होणार आहे ते फिजिकली म्हणजे काय, त्याचा कलर किंवा त्यांची स्टेट जी आहे ते चेंज होणार नाही, केमिकली पण स्टेबल होणार आहे. त्यांची जी प्रॉपर्टी आहे, इफेक्ट आहे तो पण स्टेबल राहणार आहे. कंट्रोल डस्ट. आता जेव्हा पावडर आणि ग्रॅन्युल्सचं तुम्ही कंपॅरिझन कराल, पावडर काय होणार आहे, डस्ट जास्त फॉर्म होणार आहे हँडल करताना, त्यांना पॅक करताना असेल किंवा हँडल करताना असेल. तसंच ग्रॅन्युल्सचं काय होणार आहे, हँडल करताना त्यांना डस्ट कमी होणार आहे. त्यामुळं काय होणार आहे, जे बाजूचे लोक आहेत जे प्रिपेअर करतायत, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे पावडर किंवा ग्रॅन्युल्स फिलअप करतायत किंवा त्याचं पॅकेजिंग करतायत, त्यावेळेला डस्टचा त्रास त्यांना होणार नाही आहे ॲज कम्पेअर टू पावडर्स पॅक करणाऱ्या लोकांना काय होणार आहे, पावडर्सचा त्रास होणार आहे, का तर डस्ट जास्त तयार होते. इन्क्रीज कम्प्रेसेबिलिटी. आता काही केसेसमध्ये काय केलं जातं, जी टॅबलेट तुम्हाला माहीत असेल गोळी, तर ती बनवताना ती डायरेक्ट असं केलं जात नाही की पावडर आहे त्याला नंतर पाणी घातलं, भिजवलं, त्याचे लहान लहान गोळे केले आणि त्यांना शेप दिला, असं होत नसतं. तर ती डायरेक्ट बऱ्याच केसेसमध्ये
प्रेस केली जाते, पावडर्सच हे केले जातात, प्रेस केल्या जातात डायरेक्ट आणि त्यांची टॅबलेट बनवली जाते, त्यामध्ये पाणी घातलं जात नाही. असं कशासाठी केलं जातं तर त्यांची जी डिझॉल्युशनची प्रॉपर्टी आहे ती चांगली राहावी ह्यासाठी. जर का पावडर पाणी घालून मिक्स केली आणि मग त्याला गोळे करून जर का त्याची गोळी बनवली तर काय होणार आहे, जेव्हा तुम्ही ती खाणार आहे तेव्हा ती पोटामध्ये पटकन डिझॉल्व्ह होणार नाही. डिझॉल्व्ह होण्यासाठी वेळ घेईल, का तर ती हार्ड गोळी तयार होणार आहे, हार्ड टॅबलेट तयार होणार आहे. त्यासाठी बऱ्याचदा पावडर किंवा ग्रॅन्युल्स डायरेक्ट कंप्रेस करून त्याची टॅबलेट बनवली जाते. आणि ह्यामुळं काय होणार आहे, जेव्हा पावडर आणि ग्रॅन्युल्स तुम्ही डोळ्यापुढं चित्र आणा की पावडर्स पण आपण डायरेक्ट कंप्रेस करतोय आणि ग्रॅन्युल्स पण आपण डायरेक्ट कंप्रेस करतोय. अशा केसमध्ये पावडर्स जे आहेत ते थोडे कंप्रेस व्हायला प्रॉब्लेमॅटिक ठरणार आहेत. जसे की डस्ट असेल किंवा लवकर कंप्रेस होणार नाहीत. त्याच्याच कंपॅरिझनमध्ये ग्रॅन्युल्स काय होतात, डस्टचा पण त्रास कमी होणार आहे आणि पटकन कंप्रेस होऊन जाणार आहेत आणि त्याची टॅबलेट फास्ट तयार होणार आहे. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे. हॅव स्मॉलर सरफेस एरिया दॅन कम्पेरेबल व्हॉल्यूम्स ऑफ पावडर. सेम व्हॉल्यूमची पावडर आणि सेम व्हॉल्यूमचे ग्रॅन्युल्स तुम्ही घेतले तर सरफेस एरिया जो आहे तो ग्रॅन्युल्सला कमी लागणार आहेत. त्यामुळे कमी स्पेसमध्ये ते ग्रॅन्युल्स जास्त बसतील. तसंच पावडरचं त्याच्या उलट काय होईल तर जास्त स्पेस लागेल त्यांना ठेवायला. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे. तुम्हाला ॲडव्हान्टेज लक्षात आल्या का? आता नेक्स्ट जो आहे तो आहे पॉईंट डिसॲडव्हान्टेजेस. तर ग्रॅन्युल्सचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर मेकिंग इज टाईम कन्झ्युमिंग. आता तुम्ही मागाशी प्रोसेस बघितली की काय करायचं आहे, पावडर्स घ्यायचे आहेत, त्यांना ओल्या करायच्या आहेत, त्यानंतर त्यांना वाळवून ग्रॅन्युल्स तयार करायचे आहेत. तर प्रोसेस जी आहे ती टाईम कन्झ्युमिंग आहे ॲज कम्पेअर टू पावडर्स किंवा अदर डोसेज फॉर्म्स. पॅकेजिंग इज डिफिकल्ट. पॅकेजिंग करणं त्याचं तेवढंच अवघड आहे. त्यानंतर समटाइम्स अनप्लीजंट टेस्ट ड्रग्स कॅन नॉट बी फॉर्म्युलेटेड ॲज ग्रॅन्युल्स ऑर नीड टू बी फिल्ड इन हार्ड कॅप्सूल. तर जर का अनप्लीजंट टेस्ट असेल तर काय होणार आहे, आपण त्यांना ग्रॅन्युल्स तयार करू शकत नाही. ते जर का पाण्यामध्ये डिझॉल्व करून घेतले किंवा डायरेक्टली जरी घ्यायचे म्हटले तर त्याची ती खराब टेस्ट जी आहे ती त्या पेशंटच्या तोंडात राहणार आहे आणि ते योग्य नाही वाटत. तर अशा वेळेला त्यांना मग आपण त्या अशा ड्रग्सना ग्रॅन्युल्समध्ये कन्वर्ट करूच शकत नाही किंवा त्यांना हार्ड कॅप्सूलमध्ये भरावं लागतं आणि ती कॅप्सूल मग खायला लागते पेशंटला. तर असं करायला लागेल, परत मग त्याची पॅकेजिंगची कॉस्ट वाढून जाईल. तर हा एक डिसॲडव्हान्टेज होतो. होलाटाईल, डिलिक्वेसेंट, हायग्रोस्कोपिक और ऑक्सिजन सेन्सिटिव्ह ड्रग्स आर डिफिकल्ट टू फॉर्म्युलेट ॲज ग्रॅन्युल्स. म्हणजे उडून जाणारे असतील किंवा ज्यांना पाण्यामध्ये म्हणजे पाणी थोडं मिक्स केलं किंवा पाण्याजवळ असतील तर त्यांच्यावरती पाण्याचा इफेक्ट होऊन त्यांच्या प्रॉपर्टीज चेंज होणार असतील किंवा ऑक्सिजन बाहेरच्या हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यावरती परिणाम होणार असेल तर अशा ड्रग्सना आपण ग्रॅन्युल्समध्ये कन्वर्ट करू शकत नाही. का तर फायनली जेव्हा आपण ग्रॅन्युल्समध्ये कन्वर्ट करतोय आणि त्या थोड्या वेळ एअरमध्ये एक्सपोजर झालं त्यांचं किंवा पाणी येणारच आहे तर पाण्याचा कॉन्टॅक्ट आला किंवा काही लिक्विडचा कॉन्टॅक्ट आला तर अशा वेळेला ते काय होणार आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज सगळ्या चेंज होणार आहेत किंवा होलाटाईल उडून जाणार आहेत. तर अशा वेळेला आपण त्यांना ग्रॅन्युल्समध्ये कन्वर्ट करू शकत नाही. तर ह्या सगळ्या झाल्या डिसॲडव्हान्टेजेस. आणि एक्झाम्पल्स सेनोक्रोट ग्रॅन्युल्स असतील. आता ग्रॅन्युल्सचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर अलीकडं बरेचसे, हे तर झालंच एक्झाम्पल, पण अजून म्हणजे तुमच्या माहितीचं एक्झाम्पल अलीकडं बघा बरेचसे आपल्याला ते न्यूट्रिएंटचं म्हणजे ORS असेल, ORS तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये काय असतात, ग्रॅन्युल्स असतात, पावडर नसते. किंवा बरेचसे आता इलेक्ट्रल, एनर्जल किंवा हेल्थ ओके अशा नावाचे जे आलेत ना तुम्हाला, ते एनर्जी बूस्टर्सचे असतात ड्रग्स. तर ते बघा तुम्हाला पॅकेटमध्ये मिळतात आणि 1 लिटरमध्ये मिक्स करा किंवा एका ग्लासमध्ये मिक्स करा आणि त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत. तर ते पण ग्रॅन्युल्स असतात. तर ते तुम्ही कधी बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल फरक काय आहे ग्रॅन्युल्स आणि पावडर्समधला. तर हे झालं ग्रॅन्युल्स हा टॉपिक. आय होप तुम्हाला लक्षात आला असेल सर्व गोष्टी. आणि हवे तर तुम्ही व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला एक्झामला बरं पडेल. आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.